माझे नाव स्मित काव्या पंकज घारी. मी इयत्ता दुसरीत शिकत आहे. माझ्या गोष्टीचं नाव कावळा राजा. एक राजा होता. त्याला सोन्याची भरपूर हौस होती. तो सोन्याचे जास्तीत जास्त वस्तू जमा करून ठेवायचा. म्हणून त्याला वाटायचं की मी जगातला सगळ्यात श्रीमंत राजा होईल. तो चांगली कामे सुद्धा करायचा. त्याने राज्यात शाळा बांधली होती, हॉस्पिटल बांधले होते, बगीचे बांधले होते, चांगले रस्ते बांधले होते, धरणे बांधली होती. म्हणून त्याच्यावर देव प्रसन्न झाला. तुला पाहिजे तो वर मग, असे देवाने म्हटले. राजा खुश झाला. मी ज्याला हात लावेन ते 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 सोन्याचे होऊ दे, असे राजाने म्हटले. देव बोलला तथास्तु. राजाने आपला वर तपासण्यासाठी देवाच्या फुलदाणीला हात लावला. ती फुलदाणी लगेच सोन्याची झाली. राजा खुश झाला आणि त्याने महालातील आरशाला हात लावला, ते सोन्याचं झालं. खुर्चीला हात लावला, तेही सोन्याचं झालं. खिडकीला हात लावला, तेही सोन्याचं झालं. कपाटाला हात लावला, तेही सोन्याचं झालं. राजा खूप खुश झाला. थोड्या वेळाने त्याला तहान लागली. त्याने ग्लासला हात लावतात ते ग्लासही सोन्याचं झाले आणि आतलं जे पाणी होतं तेही सोन्याचं झालं. त्याने खायला, फळाला, मिठाईला हात लावला तर तेही सोन्याचं झालं. थोड्या वेळाने राजा जेवायला बसला. त्याने चपातीला हात लावतात ती चपातीही सोन्याची झाली. तेवढ्यातच त्याची मुलगी धावत धावत आली आणि राजाला मिठी मागली. तेवढ्यात ती पण तिकडे सोन्याच्या पुतळ्यात आली. आता मात्र राजा रडू लागला. त्याला त्याची चूक कळायला लागली. त्याने देवाची प्रार्थना केली. देव बोलला, काय झालं? तर राजा बोलला, माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही. अति आवडेपणामुळे माझे फार नुकसान झाले. माझी त्यात मुलगी पण सोन्याची झाली. माझा वर तू पुन्हा घे. देव बोलला तथास्तु. राजाच्या स्पर्शामुळे ज्या वस्तू सोन्याच्या झालेल्या त्या वस्तू मूळ स्वरूपात आल्या. राजाला आत्ता खरा आनंद झाला. तात्पर्य या गोष्टीतून आपण असं शिकतो की अति आवडेपणामुळे आपले फार नुकसान होते. जे आपल्याकडे आहे त्यात समाधानी असावे. धन्यवाद.